टपरीवरचा आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदे सेनेच्या गुलाबराव पाटील यांना यंदा पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या गुलाबराव देवकर यांचं आव्हान असणार आहे। परंतु यावेळची परिस्थिती वेगळी आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन, त्यातच मराठा चेहरा म्हणून गुलाबराव देवकर यांना वेगळ्या पद्धतीने प्रोड्यूस केलं जात असल्याने गुलाबराव पाटील यांची गोची झाली आहे। शिवाय शिवसेनेसोबत गद्दारीच्या नॅरेटिव्हमुळे गुलाबराव पाटील यांना यंदा जळगाव ग्रामीणचं मैदान मारणं तेवढं सोपं नसणार आहे। गुलाबराव पाटील यांच्याबाबत मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे। गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्री केल्यावरही मतदारसंघात पाहिजे तसा विकास झालेला नाही। या सर्व बाबी पाहिल्या तर जळगाव ग्रामीणमध्ये यंदा गुलाबराव देवकर यांचं पारडं जड ठरतंय। शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटातील मोठ्या नेत्यांपैकी एक ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लढणार हे जवळपास निश्चित आहे। त्याचवेळी त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांचे आव्हान असेल असेही ठामपणे सांगितलं जाते। एरंडोलमधील दोन गुलाबरावांमध्ये काट्याची लढत होणार असली तरी गुलाबराव पाटील यांना भाजपची साथ किती मिळते यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल। विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील गावे मिळून 2009 मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार करण्यात आला। मागील तीनही निवडणुकांमध्ये मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं। भाजपचा प्रभाव असणाऱ्या जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्याकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला। देवकर यांना 71,556 मतं मिळाले तर पाटील यांना 66,994 मते मिळाली। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती असतानाही भाजपचे नेते PC पाटील यांनी उघडपणे देवकर यांना साथ दिली होती। 2014 मध्ये सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने शिवसेना आणि भाजपही समोरासमोर होते। या निवडणुकीच्या वेळी देवकर हे जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असतानाही राष्ट्रवादीने त्यांनाच मैदानात उतरवलं होतं। पाटील यांनी 31,000 पेक्षा अधिक मतांनी देवकर यांचा पराभव करून मतदारसंघावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं। या निवडणुकीनंतर युती सरकारमध्ये पाटील हे सहकार राज्यमंत्री झाले। 2019 मध्ये युती असतानाही गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांनी आव्हान निर्माण केलं, परंतु बंड मोडून काढत गुलाबराव पाटील यांनी 46,729 मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पाटील यांचे जळगावमधील महत्त्व अधिकच वाढले। त्यात शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे झाले। आगामी निवडणुकीत जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील हेच उमेदवार राहणार हे निश्चित असून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही जागा सुटण्याची शक्यता असल्याने देवकर विरुद्ध पाटील ही दोन गुलाबरावांमधील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे। ठाकरे गटाकडून माजी उपमहापौर सुनील महाजन, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी ही तयारी सुरू केली आहे। मंत्री पाटील यांना रोखण्यासाठी देवकर हे काही दिवसांपासून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या समस्या मांडत आंदोलनांच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत। एकमेकांवर वार पलटवाराचे वाक्ययुद्धही रंगले आहे। दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं दिसून येते। मात्र मागील निवडणुकातील अनुभव पाहता भाजपकडून गुलाबराव पाटील यांना कितपत साथ मिळेल यावरच त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे। 2009 मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार झाल्यापासून विजयी झालेल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। त्यात 2009 मध्ये राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना राज्यमंत्रीपद, 2014 मध्ये शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना राज्यमंत्रीपद तर 2019 मध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीपद मिळाले। त्यामुळे हा मतदारसंघ मंत्र्यांचा ठरला आहे। दरम्यान बंडखोर गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। गुलाबराव पाटील यांचा वचपा काढण्यासाठी ठाकरे गटाकडून जळगाव ग्रामीणची मागणी करण्यात येते, परंतु ठाकरे गटाकडे जळगाव ग्रामीणमध्ये तेवढा ताकदीचा उमेदवार नाही हे देखील तेवढंच खरं आहे। त्यामुळे गुलाबराव देवकर यांनी तुतारीवर निवडणूक न लढता मशालीवर निवडणूक लढवावी असाही एक वेगळा पॅटर्न जळगाव ग्रामीण मतदारसंघात राबवला जाण्याची शक्यता आहे। शरद पवार गट आणि ठाकरे गटामध्ये जळगाव ग्रामीण पुरता हा समझौता होऊ शकतो असं राजकीय विश्लेषक सांगतात। पक्ष कुठलाही असला तरी मात्र गुलाबराव पाटील यांच्या पुढे मराठा चेहरा म्हणून गुलाबराव देवकर यांचं तगडं आव्हान असेल हे मात्र आता निश्चित सांगता येते।
याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।